नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आणि मित्रांनो बघू शकता आम्ही आलोय गावी पुन्हा एकदा. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या गावी कोकणामध्ये. तर आज आम्ही सर्व मित्र पार्टी करायला चाललोय. तर सर्वजण पार्टी करणार आहोत आणि सर्वजण जाणार आहोत खेमावरती. तर खेम देवाजवळ जाणार आहोत आणि तिथे पार्टी करणार आहोत. तिथे धरण सुद्धा आहे खेम. तर मी सुद्धा बघितला नाही, मी पहिल्यांदा बघणार आहे. आणि बाकी सर्व मंडळी ऑलरेडी पोहोचली आहे. आम्हाला कॉल आला, आम्ही निघालोय. आणि मी आणि माझ्यासोबत आहे हा बघा निलू. आणि आम्ही छोटा हत्ती घेऊन आलोय. आणि माझा कालचा म्हणजे आमचा कालचा रायडर होता निलू. पूर्ण मुंबईवरून चालवत आला निलू. आणि हा आमच्या गावाचा व्ह्यू हा बघा, बघू शकता आमच्या गावाचा व्ह्यू असा काही आहे. आता मस्त आहे की आम्ही सगळे आंघोळ केली आणि निघालोय आणि आता जातोय आहे. आणि तिकडची तयारी काय असणार आहे ती सुद्धा बघायला भेटणार आहे. आणि पोरांची धमाल मजा मस्ती सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो जाऊया आपण. हे बघा रस्ते खराब आहेत पण व्ह्यू बघा मित्रांनो. बघा पूर्ण माळाची झाडं आणि तर मग इथे शेत आणि मस्त आहे की जो काही ढगांनी शो वाढवलाय बघू शकता. ला भारी दिसतंय ना. हा बघा मित्रांनो शेत मस्त लांबपर्यंत. पूर्ण हा डोंगर आहे. आता लावणी केलेली आहे. आपण घेतला आता बायपास रोड आणि व्ह्यू बघू शकता कसला खतरनाक आहे. हा बघा मित्रांनो पूर्ण ओपन सी आणि ही आहे अंदरला खाडी. चाललोय आपण आता. हे बघा हे पण तिथे जात असणार 100%. हे पण तिथे जात असणार. हे बघ कांदे लसूण बी घेऊन त्याला हाराविरा. हे बघा इथे काही कंपनी भेटली आहे. चला 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 चाललोय आपण. आणि मित्रांनो आता आपण पकडला आहे हरणाई बायपास. तर जाऊया आपण आता. बघा व्ह्यू बघा मित्रांनो, अल्टिमेट व्ह्यू आहे अल्टिमेट. बघा 1 2 आणि 3. तर मित्रांनो कोकण मधील 10 बेस्ट पॉइंट मध्ये हा पॉइंट सुद्धा येतो. त्या ठिकाणी आपण आलोय आणि हा पॉइंट आहे बघू शकता मित्रांनो. हा आहे पूर्ण 5 पंढरी गाव. बघू शकता पूर्ण आपल्याला 5 पंढरी गावाचा व्ह्यू बघायला भेटतोय. सोबत तो सुवर्णदुर्ग किल्ला आपला आणि अथांग असा सागर आपल्याला बघायला भेटतोय, समुद्र. आणि छोट्या छोट्या बोटी सुद्धा इथे फिशिंग करतात आहेत. तुम्हाला दाखवतो. हे बघा छोट्या छोट्या बोटी आहेत इथे दिसत असतील. 1 2 3 छोट्या छोट्या बोटी सुद्धा आता इथे फिशिंग करतात आहेत. आणि वातावरण बघू शकता मित्रांनो खूप छान आणि खूप सुंदर आहे. तर मित्रांनो हीच आहे कोकणाची खासियत. आणि मित्रांनो हे बघा इथे आपला 5 पंढरी मधला सर्वात मोठा मंदिर म्हणजे रामाचं मंदिर. तर इथे राम लक्ष्मण आणि सीतामाता यांचं मंदिर सुद्धा इथे आहे. आणि वारा खूप जोरात लागतोय हे बघा. तर मित्रांनो आता आपल्याला तो सुवर्णदुर्ग किल्ला दिसतोय. तर हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे ना मित्रांनो. तर मित्रांनो हा दुर्ग किल्ला आता आहे ना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये आलाय. आणि असे महाराजांचे आपल्या 12 किल्ले आहे ना आता युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये आलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये गर्व आहे आम्हाला की आमच्या जवळ असणारा सुवर्णदुर्ग किल्ला सुद्धा त्याच्यामध्ये सामील करण्यात आलाय. तर मित्रांनो ही खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे. तर चला आता जाऊया आपण. आणि हे बघा जाऊया आता आपण. आपली तिकडे गाडी पार्क केली आहे तर निघूया. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत. हा बघा श्री खेमदेव प्रसन्न तर मंदिर आहे. तर चला मंदिरामध्ये दर्शन करूया. आणि बाकी मंडळी तिकडे बोकड कापते वाटते आणि तिकडे काही मंडळी आहे आपली साफसफाई करते. हा बघा चला जाऊया देवाचं दर्शन करूया आपण. हे बघा आलेत.
आणि इथे सुद्धा मूर्त्या आहेत आणि हे मूर्त्या पूर्णपणे बघू शकता तुम्ही पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत. हा बघा दगडामध्ये पूर्णपणे कोरलेल्या आहेत. तर चला जाऊया आणि आता इथे आपली काही मंडळी काय करतात ते बघूया आपण. चला हे बघा हा बघा हा बघा मित्रांनो तयारी चालू आहे. त्याला विचारायला हारवीर घातलात आहेत त्याचं स्वागत केलात आहेत. आता इथे त्याची सुद्धा अशीच अवस्था होणार आहे. काय नाही हे बघा मित्रांनो बाकीची आपली काही मंडळी तुम्हाला बोललो. आता हे बघा हे चिकन 65 साठी पीस काढतोय. इथे रुचित आहे, ते राजू, हे बघा आतिश आणि इथे मेंबर नवीन आहे. नाव काय? आमचा बंड्या. अरे मी नवीन आहे, तो माझ्यासाठी नवीन आहे. हे बघा आणि इथे मस्त की आमची सोय झाली आहे. हे बघा चालू आहे काम एकदम जोरदार. हा बघा राजूने घेतलाय कांदा कापण्याचा मिशन आणि तिथे कांदा कापतोय आहे. तिकडे रुचित आहे चिकन साफ करतोय आहे. आणि हे बाकीचे हे बघा एका टायमाला 1 2 3 4 5 6 7 8 9 अजून कोणी आपला एक्स्ट्रा गॅस घेऊन असतं तर एवढे सर्व. हे बघा इथे चूल आपल्याला बघायला भेटते. तिथे एका टायमाला एवढे जण बनवू शकतात. म्हणजे चिकन किंवा अजून काय आणतात ते मोस्टली सर्वजण चिकन घेऊन येतात. व्हेज तर कोणी इथे खायला येत नाही. आणि मित्रांनो सर्वजण इथे पार्टी करण्यासाठी येतात. आणि हा बघा आता खेमदेव आहे तर इथे आपण बोकड किंवा आपण कोंबड्या घेऊन येतो ते सुद्धा देतात. तर तुम्ही जेव्हा मी बोकड दाखवला तेव्हा असं बोलू नका की तुम्ही बोकड कापता हे करता. मंदिरामध्ये ही देण्याची प्रथा आहे. तर मित्रांनो आम्ही इथे देतो त्याच्यामुळे ही प्रथा चालू आहे. तर असं काही आहे त्याच्यामुळे कोणी असे कमेंट करू नका की तुम्ही मंदिरामध्ये बोकड कापताय किंवा मंदिरामध्ये कोंबड्या कापताय. ती एक प्रथा चालत आली पहिल्यापासूनच पारंपरिक आहे. तर हे बघा मित्रांनो आता आपल्या जे चिकन 65 बनवायचं त्याची प्रोसेस चालू झाली आहे. इथे रुचित कालवतोय आणि मसाला चिकन 65 आणि जग्गू हे बघा पूर्ण रेडी करून घेतोय. रुचित पूर्ण सपोर्ट करतोय. तिकडे प्रसाद शॉटिंग करतोय आहे बघा बोनलेस बघा हे बघा चालू आहे मस्त आहे की बघा आता चिकनला कलर यायला सुरुवात झाली आहे. तर मित्रांनो हे बघा तो आपला तिकडे चिकन मॅरिनेट करून झालाय. हा आपला ह्याचा आहे चिकन 65चा आणि हा आपला आहे सुक्का चिकन. त्याच्या सुक्का चिकनसाठी हा बघा लालवाला मसाला टाकून झालाय. हा पण टाकते हे पण टाक नाही पण हा बनवायचा. ओके तर हा बनवायचा आपला चिकन रस्सा आणि हा चिकन सुक्का. हा बघा मस्त आहे की आता एकावरती एक मसाल्यांची लेप मारले नंतर मग रुचित मस्त की पुन्हा एकदा कालवणार आहे तो. आणि जगुनी पूर्ण जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती उठवली आहे. हे बघा मित्रांनो कलेजी आणि लेग पीस सुद्धा आलेत. आता मस्त की मिक्स करून घेऊया. नुसते पाय आहेत हे पाय आहेत. हे बंड्याला आवडतात ना. बंड्याने घेतला ना खास करून. बंडे जादूची मानीची बोटी आहे पण दिसे ना थांबवू पाहिजे. मित्रांनो समजलं असेल तुम्हाला सर्वांना कोणाची काय आवड आहे त्याप्रमाणे सर्वांचं घेऊन आलेलं आहे सामान. तर मित्रांनो मी आणि नीलू आता चाललोय मस्त की रॅली काढणार मित्रांनो. तर आपली जी 5 पंढरीची टीम आहे
त्यांनी जी ह्या सीझनमध्ये ट्रॉफ्या मारलेल्या ना, जे 1 नंबर 2 नंबर प्राईज मारलेलं त्याचे ट्रॉफी आहेत ते घेऊन रॅली करणार आहेत गावामधून. तर आपण ती रॅली कव्हर करण्यासाठी चाललो आहे आणि बाकीची जी मंडळी आहे ती आपली इथे अजून जेवण बनवते. तर जाऊया आपण आणि ते जो एक्सपिरियन्स आहे तो कव्हर करूया आणि सर्वांचा उत्साह असणार आहे तो सुद्धा बघू आपण. तर चला आता चाललो आहे. हा बघा पुन्हा एकदा मित्रांनो, आता आम्ही आलोय आणि वडापाव खायला थांबलोय. बघा इथे वडापाव खायला थांबलोय आणि या ताईंचं दुकान आहे. आता इथे शाळेजवळ 5 पंढरीमध्ये आलात की ते शाळा नंतर दाखवतो. तर नाश्ता करतोय. तर चला या मित्रांनो नाश्ता खायला. तर मित्रांनो बघा ही शाळा आहे आणि शाळेच्या बाजूला इथे दुकान आहे. तर इथे आम्ही नाश्ता केला आहे आणि चाललोय आता खाली. तर चला चालतंय. तर मित्रांनो आता आपण राम मंदिराजवळ आलो आहोत आणि राम मंदिरामध्ये तुम्हाला बोललो की आपण रॅली करणार आहोत. तर आपला जो संघ आहे केमदेव क्रिकेट संघ 5 पंढरी, तर त्यांच्या सर्व ट्रॉफ्या सुद्धा आल्या आहेत आणि जवळजवळ 15 ते 20 ट्रॉफी आहेत. तर तुम्हाला ते सुद्धा बघायला भेटणार आहे आणि सर्व मंडळी जमले आतमध्ये. तर चला जाऊया आतमध्ये आणि बघूया. तर चला जाऊया. अजून याच्या पुढे आम्ही अजून चांगले ट्रॉफी मागू दे, कोणाला दुखापत नको होऊन दे, चांगल्याला धंद्यामध्ये यश देऊ दे आणि जे काही तुझ्या मेहनत करतो त्यामध्ये असंच यश देऊ दे. आम्ही ह्या वर्षी आलोय, जर जमलं तर पुढच्या वर्षी पण नक्कीच घेऊन येऊ आणि असा आशीर्वाद तुझ्यासोबत आम्हाला राहू दे आणि सगळ्या माणसाला. प्रभू श्री रामचंद्र की जय. प्रभू श्री रामचंद्र की जय. हनुमान की जय. आता आपण देवाजवळ गेलो, देवाला मनसवलंय, देवाला नारळ दिलाय आणि आता आपण रॅली काढायला सुरुवात केली आहे. हे बघा रॅली काढण्यासाठी सर्व मंडळी आले बाहेर. आता हे बघा ट्रॉफ्या घेतल्यात, मस्त नाचत जायचं. आता साऊंड सिस्टीम सुद्धा लावलेली आहे. तर चला जाऊया. चला मित्रांनो रॅलीला या.
आनंद आया पोरी भी नचतान धमाल चालले डोंगराने माथारू लागली फुलांनी सजतैर माय माझी पाना फुलांनी तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा आपण आलो व्ह्यू पॉइंटला. हा बघा मित्रांनो, सर्वजण आलो आणि मस्त पैकी फोटो विटो काढतोय. हे बघा सर्व मंडळी आहे, हे बघा. चला, हा आमचा गाव पाचपंढरी आणि ह्या गावासाठी आणि या गावाच्या नावासाठी कमवले हे सगळे ट्रॉफी आहेत. हे बघा, हा गाव आहे, हा आमचा पाचपंढरी.
तर मित्रांनो आता आपण रॅली बघून आलो आणि पुन्हा एकदा आपलं जेवण बिवण सर्व झालंय आणि हा बघा मी चिकन 65 खातोय. आल्या आल्या ताव मारलाय, जगून दिलेला आहे आणि जगुनी बनवलं नाही, खूप छान झालंय. तर चला बघूया अजून बाकीची मंडळी आपली बसली तिकडे. मी बघा इथे बाकी तयार चालू आहे. ए जगू आपलं काय काय झालं नाही, काय बनायचं बाकी आहे? काय ना फक्त आता सुकं चिकन वगैरे झालं आहे. 65 पण झाले, फक्त ओलं चिकन व्हायचं आहे. ओके ओलं चिकन बनवायचं आहे आणि चिकन फक्त व्हायचं बस. ओके आणि इथे चिकन बनवायचं आहे, इथे चालू आहे. हे बघा हाय गाइस. तर हे बघा मित्रांनो सर्व मंडळी आता भेटले आपल्याला. इथे जगदीशदा, इथे निलेशदा, नंतर इथे सूरज, तिकडे दर्शन आणि ही बाकी सर्व मंडळी कृष्णादा, नंतर मग इथे हर्षददा, सर्वजण बसलेत, सर्वजण भेटलेत आहेत. आता चला थोड्या वेळाने पार्टी सुद्धा सुरू होणार आहे. हे बघा इथे पार्टीची फुल तयारी झाली आहे. तर चला आणि इथे चिकन 65 आहे बघा. तर चला शिरगाव नाव माझं
गाते गाण ठेव देवा कोकिला गाते गाण ठेव
सांगा गावा या गावकीने विचार केला या गावकीने विचार केला देवालय आपल्या भेटी देवालय आपल्या भेटी देवालय आपल्या भेटी आजची पार्टी एक नंबर झाले आणि भाविक आजची पार्टी एक नंबर झाले एक नंबर पार्टी एकदम. आणि मित्रांनो असं एक्सप्लेन करायचं नक्की इथं कोकणात या. एक नंबर खूप मजा आहे तर मित्रांनो आता आपली पार्टी झाली आणि खूप धमाली खूप एन्जॉय केली आहे. तर आपल्या सोबत आहे आता बाबूदा आणि निक्यादा. तर त्यांनी दोघांनी आपला खेमदेव आहे आपल्या पाठी मंदिर तुम्हाला आल्याला सांगितलं मी. तर त्याचा थोडा महिमा आहे त्यांनी सुद्धा तो अनुभवलाय त्याच्याबद्दल आपण विचारूया. तर दादा तुम्हाला कसं वाटलंय तर तुम्ही हा आपल्या खेमदेवाबद्दल काय सांगू इच्छितात? मी फार काही सांगू शकत नाही पण एवढं तर निश्चित सांगू इच्छितो की गेल्या 2 वर्षापासून आपली टीम ही काही वेगळ्या नावांनी खेळत होती ओव्हर मैदानामध्ये. पण त्याच्यामध्ये आमचं जुनं नाव होतं तो संडे स्मॅशर म्हणून. गेल्या वर्षी आम्हाला 4-5 ट्रॉफी लागल्या नाही असं नाही. पण त्याच्यानंतर सीझन स्टार्टिंगमध्ये आम्हाला खूप काही 3-4 महिने पराभव स्वीकारावे लागले. त्यामुळे आम्ही सगळा निर्णय घेतला की आपण गावासाठी खेळतोय. मग आपल्या गावाचं ग्रामदैवत हे श्री खेमदेव. त्याच्यामुळे आम्ही सगळा निर्णय घेतला आणि मग आमचं असं ठरवण्यात आलं सर्वानुमते की मग आपल्या टीमचं नाव चेंज केलं. तर मग सगळ्यांचा होकार आल्यानंतर आम्ही आमच्या टीमचं नाव संडे स्मॅशर नंतर श्री खेमदेव पाच पंढरी असं ठेवलं. आणि मी तुम्हाला सांगावं म्हणून सांगणार नाही. पहिल्याच आठवड्यामध्ये आम्हाला 2 ट्रॉफ्या आल्या. एक फर्स्ट प्राईजची आणि एक थर्ड प्राईजची. म्हणून तुम्हाला सांगतो खरंच हे ग्रामदैवत नवसाला पावणारा हा खेमदेव. त्याच्यामध्ये मी काय अजून आणखी काही बोलेन तेवढं कमीच आहे खूप कमी आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेन की जो काही आमचा संघ आहे क्रिकेट संघ श्री खेमदेव पाच पंढरी की छोट्याशा झऱ्याप्रमाणे वाहणारा संघ आज खूप मोठा धबधबा झालाय. मी एवढंच बोलेन. आणि ह्याच्यानंतरही आम्ही असेच आमचे कार्य चालू ठेवणार आणि गावासाठी खेळणार एवढंच तुम्हाला सांगतो. आणि सांगायचं झालं
तर आमच्या टीम मागे खूप मेहनत घेणारा माझा मित्र, माझा भाऊ, आमच्या सगळ्यांचा सखा विशाल रघुवीर, त्याची खूप मेहनत आहे यामागे, त्याला आम्ही कधी नाकारू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे आणि त्याची खूपच मेहनत आहे टीमसाठी. तो आपण बोलतो ना एखादा की पडद्यामागचा कलाकार, तो आमच्यासाठी पडद्यामागचा कलाकार असू शकतो, पण खरंच त्याला आम्ही नाकारू शकत नाही, कधीच नाही नाकारू शकत. श्री खेमदेव पाचपंढरीसाठी तर नक्कीच एंड टाइमला तो मॅच काढू शकतो. तर मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगतो. आम्हाला 6 बॉलमध्ये आमची सेमी क्वार्टरची एक मॅच होती, बरोबर भाऊ? 19 पाहिजे होते. 6 बॉलला आम्हाला 19 गरज होती. मॅच टफ झाली, वाईड गेले, 4 झाले, 6 गेले, 1-2 रन झाले. पण आम्हाला 1 बॉल 5ची मॅच होती. त्यावेळेस आमचा कॅप्टन विशाल रघुवीर बॅटिंग करत होता. स्ट्राईकला असल्यामुळे आमची अपेक्षा त्याच्याकडून होती आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की कॅप्टन काय असतो. त्यांनी त्या शेवटच्या बॉलमध्ये षटकार मारून सिक्सर ठोकला आणि आमच्या टीमला फायनल मध्ये पोहोचवलं. असा हा आमचा कॅप्टन कूल विशाल रघुवीर. विशाल रघुवीर दुसरा काय ना, आम्ही जास्त काय बोलू शकत नाही, पण विशाल रघुवीर पेक्षा चांगला कॅप्टन आम्हाला नाही मिळू शकत. बस नक्कीच 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 दुसरा कोण मिळू शकत नाही आमच्याकडे दुमत नाही आमच्या टीमला, बस एवढंच. आणि तुमची राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खेमदेव महाराज की जय. तर मित्रांनो, ते बघा खेमदेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला हे असं शेड आहे. तिथून आता आपण आलोय आणि हा बघा ही गल्ली आहे. आता इथून जातोय आपण आणि इथून जातोय धरणाकडे आणि खूप ऑलरेडी टाइम झालाय. आणि मित्रांनो जवळजवळ 6 वाजले, तर 6 वाजले आणि आपण चालू आहे धरणावरती पोहायला, कारण ऑलरेडी खूप लेट झालंय. जाऊया, थोडं पोहूया, थोडा आनंद घेऊया. आणि हा बघा आपण आलो होतो, तर हा खेमदेवाचं मंदिर आहे आणि तिथून आपण ह्या शेडच्या पाटून आणि असं आलोय पण. आणि हा आहे आपला धरण, खेम धरण. तर चला जाऊया आता खेमावरती आपण पोहण्यासाठी, कारण पोहण्याचा आनंद तर आपण घेतलाय नाही, तर जाऊया आणि पोहण्याचा आनंद घेऊया. तर चला. तर चला मित्रांनो जाऊया आपण पण पोहण्याचा आनंद घेऊया. ऑलरेडी खूप लेट झालाय. लेट्स गो. तिकडे अजिंक्य, तिकडे आपला जयदासचा आणि इथे आपला पुरुषोत्तम तर चालले ते बघा पोहायला. आणि हा आपला खेमचा धरण, हा बघा जबरदस्त पाण्याचा फ्लो आहे. तर मित्रांनो इथे फॅमिली अजून तुम्ही जर मित्र मैत्रिणीसोबत येत असाल तर इथे ओके, तुम्ही आहे ना कोणती रिस्क नाही घेऊ शकत, कारण इथे पाणी खोल नाही आहे. आणि जर वाढलं तर इथे गावकरी आहेत तर ते बंद करून टाकतात आणि इथे पाण्याचा फ्लो सुद्धा वाढतो. आता पूर्णपणे कमी आहे, बघू शकता. फुल एकदम एन्जॉय करतात. हे बघा. जय. चला एन्जॉय करूया. आणि मित्रांनो पाणी एवढं पण थंड नाही आहे, त्याच्यामुळे पोहायला मजा येते. या ये बाचे
आता दिसते मी बारी मी खाली कुठे गाडी काळी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर मी